ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या बारवी धरण क्षेत्रात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसानं दमदार हजेरी लावली आहे। या संततधार आल्यामुळे धरणाच्या पाणी साठ्यात अत्यंत वेगानं वाढ होत असून अवघ्या एका दिवसात पाणी साठ्यात तब्बल 5% अधिक वाढ नोंदवली गेली आहे। मंगळवारी सकाळी धरणातील पाणीसाठा 35.87% पोहोचलाय। यामुळे अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, कल्याण डोंबिवलीसह आणि ठाणेकरांवरील पाणी टंचाईचं संकट आता वेगानं दूर होताना दिसून येते। जून महिन्याच्या अखेरीस पावसानं दडी मारल्यानं पाणीचं सावट निर्माण झालं होतं। 30 जून रोजी धरणातील साठा अवघा 21.74% खाली आला होता। मात्र जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने जोमात पुनरागमन केलं आहे। 5 जुलै रोजी धरणात 26.35% पाणीसाठा होता, तो 6 जुलै रोजी 30.6% पोहोचलाय। तर आज प्राप्त झालेल्या ताज्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासात धरण क्षेत्रात 149.80 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून हा साठा थेट 35.87%वर गेलाय। म्हणजे एकाच दिवसात धरणाच्या पाणीसाठ्यात 5.81%ची मोठी भर पडलीय। सध्या धरणाच्या जिवंत पाणीसाठा 121.57 दशलक्ष घनमीटर इतका झाला असून पाण्याची पातळी 61.64 मीटरवर पोहोचली आहे। धरण क्षेत्रात गेल्या 3 दिवसांपासून पावसाची सलग आणि जोरदार बॅटिंग सुरू आहे। 5 जुलै रोजी 162.40 मिलीमीटर तर 6 जुलै रोजी 157.40 मिलीमीटर आणि आज रोजी 149.80 मिलीमीटर पाऊस बरसलाय। या सलगच्या मुसळधार पावसामुळे यंदाच्या हंगामातील एकूण सरासरी पर्जन्यमान आता 777.80 मिलीमीटरवर पोहोचले। ठाण्यात मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महापालिका सतर्क, आयुक्त सौरभ राव यांनी घेतला आपत्कालीन कक्षाचा आढावा। ठाणे शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिका प्रशासनानं आपत्कालीन यंत्रणा अधिक सतर्क केली आहे। महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी आज दुपारी महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट देऊन दिवसभरात प्राप्त झालेल्या तक्रारी, त्यावर करण्यात आलेल्या कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेतला। यावेळी शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचण्याच्या घटनांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या। ज्या भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी संबंधित विभागांनी सतत सतर्क राहून तातडीने उपाययोजना कराव्यात असे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत। तसंच नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास महापालिकेच्या आपत्कालीन विभागाशी 02253710110 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। पावसाळ्यात झाडे कोसळण्याच्या घटनांबाबत बोलताना आयुक्त सौरभ राव यांनी पर्यावरणाचा समतोल राखत नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी झाडांची शास्त्रशुद्ध छाटणी केली जात असल्याचं सांगितलं। गेल्या 4 महिन्यांपासून शहरात सुमारे 6,000हून अधिक झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली आहे। सोसायटीच्या आवारातील झाडांची जबाबदारी संबंधित गृहनिर्माण संस्थेची असली तरी ज्या ठिकाणांहून मागणी आली असेल तेथे महापालिकेने पुढाकार घेऊन छाटणी केली असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। सध्या पावसासोबत जोरदार वारेही वाहत असल्याने झाडे आणि फांद्या पडण्याच्या घटना वाढत आहेत। या पार्श्वभूमीवर आपत्कालीन प्रतिसादासाठी मनुष्यबळ दुप्पट करण्यात आलं असून छाटणीनंतर निर्माण होणारा हिरवा कचरा तातडीने उचलण्याचं कामही सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांबाबतही महापालिकेने तातडीने उपाययोजना सुरू केल्यात। आयुक्तांनी पावसाचा जोर कमी होताच मास्टिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने खड्डे भरण्याचं काम मोठ्या प्रमाणावर हाती घेतलं जाईल असं सांगितलं। मात्र गेल्या 3 दिवसांपासून सलग मुसळधार पाऊस सुरू असूनही नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पावसातही मास्टिक टाकण्याचं काम सुरू ठेवण्यात आलं आहे। प्राप्त होणाऱ्या प्रत्येक तक्रारींवर 24 तासांच्या आत कार्यवाही करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात असल्याचंही त्यांनी सांगितलं। झाड पडल्यामुळे पांडुरंग भुवड हे नागरिक जखमी झाले असून महापालिका अधिकारी आणि स्थानिक नगरसेवक विकास रेपाळे यांनी त्यांना तातडीनं महापालिकेच्या महावीर जितो रुग्णालयात दाखल केलं। त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून सध्या ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत। त्यांच्या प्रकृतीबाबत आपण स्वतः माहिती घेत असल्याचंही आयुक्तांनी स्पष्ट केले।
झाडं छाटणे, झाडांची ट्रिमिंग करणे हा एक खूप संवेदनशील विषय आहे आणि यामध्ये पर्यावरणाचा तोल आणि तसेच नैसर्गिक आपत्ती टाळणे या दोघांमध्ये संतुलन साधण्याची आवश्यकता असते. निश्चितरित्या मागील 4 महिन्यापासून पावसाळा सुरू होण्याचे 4 महिने आधीपासून आपण झाड तोडणे याची संपूर्ण मशिनरी सज्ज केली आहे. 6,000 पेक्षा जास्त झाडांची फांदी किंवा त्यांची ट्रिमिंग, फांदी मारण्यापासून ट्रिमिंग करणे ही कारवाई आम्ही शास्त्रशुद्ध पद्धतीने हाती घेतला आहे. मेजॉरिटी जे झाडे किंवा फांदे आपले पडत आहेत ते 2 ठिकाणावर किंवा 2 स्वरूपचे लोकेशन्सवर पडत आहेत. एक सोसायटीचे आतमधले झाडे आहेत त्याचा दायित्व महानगरपालिका युजली स्वीकार करत नाही, कारण तो इंटरनल संपत्ती असते महापालिकेचे हद्दी बाहेरचे असतात आणि त्याच्यासाठी सोसायटी त्याचा मेंटेनन्स करते आणि ही जी घटना होत्या त्यापैकी मेजॉरिटी तिथली आहे. मी असं म्हणत नाही की जे मेन रोडवर किंवा महानगरपालिकाच्या हद्दीत झाडं पडत नाही, निश्चितरित्या तिथे पडत आहेत आणि त्याचे पण अनेक कारण आहे. जसं मी आधी नमूद केला की यावर्षी अप्रत्याशित तीव्र गतीने वारं चालू आहे. दुसरा की ज्या पद्धतीने आपण ट्रेनिंग करतो, अनेकदा जे आपली ट्रेनिंग करणारी एजन्सी आहे त्यांच्याकडून थोडा जास्त किंवा कमी ट्रेनिंग झाली तरी सुद्धा फांदे तुटण्याची घटना घडते. आम्ही खूप सावधगिरी या कालावधीमध्ये राबवत आहोत. याचे 2 पार्ट आपण केला आहे. एक की जे जसं मी आधी नमूद केलं की जवळपास एकंदरीत जे मनुष्यबळ आहे त्याला 2.5 ते 3 पट यापर्यंत आपण घेऊन गेलो. आजपासून त्यांनी कामही चालू केला. दुसरं, झाडे तोडल्यानंतर किंवा झाडे छाटल्यानंतर जे ग्रीन कचरा आहे, ग्रीन डेब्री आहे, ती लगेच तिथून उचलणे याचीही व्यवस्था आणि तो मशिनरी कार्यरत ठेवणे याची आम्ही दक्षता घेतो. रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क ठेवलं असून नागरिकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देण्यात आलं आहे. पावसामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षामार्फत सातत्यानं लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यक त्या ठिकाणी तातडीनं मदत आणि बचाव कार्य करण्यात येत आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी संबंधित यंत्रणा कार्यरत असून NDRFच्या 2 तुकड्याही जिल्ह्यात तैनात करण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ आणि निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर संदीप माने आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉक्टर अनिता जवंजाळ यांनी दिली आहे. ठाणे जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाच्या माहितीनुसार गेल्या 6 दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात एकूण 705.65 मिलीमीटर पर्जन्यमान नोंदवण्यात आला आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नद्या आणि धरणांच्या पाणी पातळीचं सातत्यानं निरीक्षण करण्यात येत आहे. उल्हास नदीच्या मोहने, जांभूळपाडा आणि बदलापूर येथील पाणी पातळीवर प्रशासनाचं विशेष लक्ष आहे. बदलापूर आणि जांभूळपाडा येथे पाणी पातळीनं इशारा पातळी ओलांडली असली तरी संबंधित यंत्रणांना सतर्क ठेवण्यात येत आहे. परिस्थितीनुसार आवश्यक खबरदारीच्या उपाययोजनाही करण्यात येत आहेत. अतिवृष्टीमुळे कसारा घाट परिसरात रेल्वे मार्गावर आलेला मलबा रेल्वे प्रशासनानं तातडीनं हटवला असून मुंबईकडे येणारी रेल्वे पूर्ववत करण्यात आली आहे. दरम्यान अतिवृष्टीच्या कालावधीत विविध ठिकाणी घडलेल्या दुर्घटनांमध्ये जीवितहानी झाली असून काही नागरिक जखमी झाले आहेत. संबंधित घटनांची नोंद घेऊन प्रशासनामार्फत आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे. आपत्तीच्या काळात नागरिकांनी नदी, नाले, पूल, सखल भाग आणि धोकादायक ठिकाणी जाणं टाळावं, प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचं पालन करावं, तसंच अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आले. बाळकूम येथील प्रस्तावित अमेझॉन डेटा सेंटर प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी, ध्वनी आणि वायू प्रदूषण, पाणी आणि वीज वापरावर अतिरिक्त ताण येणार आहे. गृहनिर्माण संस्था, स्थानिक नागरिक आणि पर्यावरण प्रेमींचा हा प्रस्तावित प्रकल्पाला तीव्र विरोध आहे. त्यामुळे सार्वजनिक हित लक्षात घेऊन या प्रकल्पास तात्काळ स्थगिती द्यावी, तसंच प्रकल्पाच्या ठिकाणी बेसुमार वृक्षतोड करण्यात आल्यानं संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी अशी मागणी करणारं निवेदन खासदार नरेश म्हस्के यांनी ठाणे महापालिका आयुक्त आणि ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. बाळकूम येथे प्रस्तावित अमेझॉन डेटा सेंटर प्रकल्पाबाबत लोढा हासिया क्लब, फेअरफिल्ड कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी,
VFVA कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आणि इतर गृहनिर्माण संस्था, स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी तसंच विविध सामाजिक संघटनांनी आक्षेप घेत प्रकल्पाला तीव्र विरोध केलाय. या संदर्भात त्यांनी नुकतीच खासदार नरेश म्हस्के यांची भेट घेऊन चर्चा करत प्रकल्प रद्द करण्यासाठी आणि बेसुमार वृक्षतोडीची चौकशी करण्याचं निवेदन दिलं. या निवेदनाची गंभीर दखल खासदार नरेश म्हस्के यांनी घेतलीय. बाळकूम येथे प्रस्तावित अमेझॉन डेटा सेंटर प्रकल्पाच्या परिसरात अनेक निवासी संकुलं, शाळा, रुग्णालय आणि इतर सार्वजनिक सुविधा आहेत. अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावर डेटा सेंटर उभारल्यास वाहतूक कोंडी वाढणं, ध्वनी आणि वायू प्रदूषणात वाढ होणं, पाणी आणि वीज यांवरील अतिरिक्त ताण वाढणं तसंच परिसरातील नागरिकांच्या जीवनमानावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. ठाणे शहर आधीच वाहतूक कोंडी, पाणी टंचाई आणि पर्यावरणीय समस्यांना सामोरं जात आहे. अशा परिस्थितीत या प्रकल्पामुळे शहरावरील ताण अधिक वाढण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त होते. तसंच या प्रकल्पामुळे स्थानिक नागरिकांना नेमका काय लाभ होणार, रोजगाराच्या किती संधी निर्माण होतील आणि शहराच्या विकासात त्याचं योगदान काय असेल याबाबतही स्पष्ट माहिती उपलब्ध करण्यात आली नसल्याचं खासदार नरेश म्हस्के यांनी या निवेदनात म्हटलं आहे. याशिवाय या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या सर्व वैधानिक परवानग्या, पर्यावरणीय मंजुरी, त्या संदर्भातील अटी आणि त्यांचं पालन याबाबतही नागरिकांमध्ये शंका आणि संभ्रमाचं वातावरण आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेण्याची विनंती जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे. प्रस्तावित अमेझॉन डेटा सेंटर प्रकल्पाच्या सर्व कामांना तात्काळ स्थगिती द्यावी, प्रकल्पासाठी देण्यात आलेल्या सर्व परवानग्या, मंजुरी आणि पर्यावरणीय अटींची स्वतंत्र तज्ज्ञ समितीमार्फत फेरतपासणी करावी, स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत सविस्तर सार्वजनिक सुनावणी आयोजित करावी, पर्यावरण, वाहतूक, पाणी वापर आणि ध्वनी प्रदूषण या संदर्भातील सर्व अहवाल सार्वजनिक करावेत, स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी, संबंधित विभागांचे अधिकारी आणि तज्ज्ञ यांच्या संयुक्त बैठकीत नागरिकांच्या आक्षेपांवर निर्णय घ्यावा. तसंच नागरिकांचा तीव्र विरोध आणि सार्वजनिक हित लक्षात घेऊन या प्रकल्पास तात्काळ स्थगिती देण्याबरोबरच संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे. ठाणे जिल्ह्याला आज हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. शहरात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी सोसाट्याचा वारा कायम आहे. या वाऱ्यामुळे ठाणे महापालिका हद्दीत गेल्या 72 तासात 200हून अधिक झाडं पडल्याची नोंद झाली असून कळवा परिसरातही मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. ठाणे शहरात पावसाचा वेग मंदावला असला तरी जोरदार वाऱ्याचा तडाखा कायम आहे. यामुळे शहरातील विविध भागात झाडे कोसळण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. ठाणे महापालिका हद्दीत गेल्या 72 तासात 200 पेक्षा अधिक झाडं पडल्याची नोंद झाली आहे. दरम्यान कळवा स्टेशन मार्गावर एक भलं मोठं झाड थेट इमारतीच्या खिडकीवर कोसळलं. या घटनेत इमारतीलगत उभी असलेल्या एका रिक्षाचं मोठं नुकसान झाले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेची माहिती मिळताच महापालिका आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. झाड हटवण्याचं काम तातडीनं हाती घेण्यात आलं असून परिसरातील वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान हवामान विभागानं ठाणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केल्याने नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, झाडे आणि जीर्ण संरचनांपासून सुरक्षित अंतर ठेवावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.